एशिया कपमध्ये टीम इंडियाची आज पहिली मॅच आहे ती UAE सोबत आणि आता टॉस झालेला आहे आणि फायनली आपल्याला टीम इंडियाची प्लेइंग 11 कळालेली आहे. संजू सॅमसन प्लेइंग 11मध्ये असेल की नाही हा सस्पेन्स संपलेला आहे आणि संजू सॅमसन हा प्लेइंग 11मध्ये आहे. प्लेइंग 11मध्ये एक सरप्राईज म्हणजे फक्त जसप्रीत बुमराह एकटाच फास्ट बॉलर आहे. बाकी हर्षदीप सिंग, हर्षित राणा कोणीही नाही. जसप्रीत बुमराह एकटाच स्पेशलाइज फास्ट बॉलर आहे. दुसरा जो फास्ट बॉलर असणार आहे तो हार्दिक पांड्या. आता ही जी मॅच होत आहे ती होत आहे दुबईमध्ये आणि दुबईचे जे कंडिशन असतात त्या स्पिन फ्रेंडली असतात आणि त्याच्यामुळेच बहुतेक टीम इंडियाने फक्त एकच स्पेशलाइज फास्ट बॉलर ठेवलेला आहे आणि 2 स्पेशलाइज स्पिनर्स ॲड केलेले आहेत प्लेइंग 11मध्ये. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे दोघेही खेळत आहेत आणि तिसरा जो स्पिनर असणार आहे तो अक्षर पटेल असणार आहे. म्हणजे 3 स्पिनर्स आणि 2 फास्ट बॉलर्स. रिंकू सिंगला प्लेइंग 11मध्ये जागा मिळालेली नाही. त्याच्या जागी शिवम दुबे हा फिनिशरमधून खेळेल. आता गरज पडली तर शिवम दुबे बॉलिंगसुद्धा करू शकतो, त्याच्यामुळे मे बी त्याला जास्त चान्स मिळाला असेल. टीम इंडियाची जी प्लेइंग 11 आहे त्याच्यामध्ये अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव कॅप्टन आणि शुभमन गिल हा वाईस कॅप्टन आहे. तिलक वर्मा, संजू सॅमसन विकेट कीपर, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती. मित्रांनो, तुम्हाला टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी वाटली?